म्हणजेच आपला परिसर. आपल्या परिसरामध्ये आपण ह्यापूर्वी काय काय पाहिलो? पाठ क्रमांक 15व्यामध्ये मुलांनो, त्यामध्ये पाहिलो आपण किराणा मालाचे दुकान म्हणजेच ग्रोसरी, हो की नाही? त्यानंतर आपण पाहिलो विविध वस्तू भांडार म्हणजेच जनरल स्टोअर्स. त्यानंतर पाहिलो आपण कापड दुकान, हो की नाही? आणि सायकल दुरुस्तीचे दुकान पाहिलो मुलांना, म्हणजेच गॅरेज, हो ना? त्यानंतर आपण आज पाहणार आहोत आपला पाठ क्रमांक 16वा, आपला परिसर. पहा मुलांनो, ह्या चित्रात तुम्हाला काय काय दिसत आहे? अगदी बरोबर, एक डॉक्टर, त्यांच्यासमोर बसलेले आहेत पेशंट. दुसऱ्या चित्रात दिसत आहे आपल्याला बसस्थानक. तिसऱ्या चित्रात दिसत आहे आपल्याला रेल्वे, म्हणजेच हे रेल्वे स्थानक आहे. आणि शेवटचे म्हणजे चौथ्या चित्रात दिसत आहे आपल्याला उद्यान, म्हणजेच तुमच्या आवडीचं ठिकाण गार्डन. चला तर मग पाहू आपण पहिले चित्र. पहा मुलांनो, हे काय आहे? दवाखाना, म्हणजेच आपण त्याला म्हणतो हॉस्पिटल. केव्हा जातो मुलांनो आपण दवाखान्यामध्ये? अगदी बरोबर, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा जातो आपण डॉक्टरकडे, हो की नाही? जेव्हा आपल्याला सर्दी होते, ताप येते, हो ना? जर काही दुखत असेल तर आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण जवळच्या डॉक्टरकडे जातो, म्हणजेच आपण दवाखान्यात जातो मुलांनो. तेव्हा आपल्याला दवाखान्यात जाण्याची गरज पडते. आपण गावाला केव्हा जातो? सुट्टीत, हो ना? आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला कशाची गरज लागते मुलांनो? बसची लागते. म्हणजेच हे बसस्थानक आहे. पहा मुलांनो, केव्हा जातो आपण बसस्थानकवर? जेव्हा आपल्याला बाहेरगावी जायचं असते तेव्हा आपण बसस्थानकवर येतो. बसस्थानक म्हणजेच बस स्टॉप मुलांनो. तुम्ही केव्हा ना केव्हा प्रवास केलेलेच आहात, हो ना? पहा पुढील चित्र. अरे वा, आगगाडी. काय दिसत आहे तुम्हाला? आगगाडी. आणि आगगाडीतून बरेच लोक उतरलेले आहेत आणि बरेच लोक आगगाडीमध्ये जाण्यासाठी इथं गर्दी करत आहेत मुलांना, हो ना? तुम्ही प्रवास केलेलेच असताल, हो ना, आगगाडीमध्ये? हे आहे रेल्वे स्थानक, म्हणजेच रेल्वे स्टेशन मुलांना. हे आहे अगदी बरोबर तुमच्या आवडीचं ठिकाण उद्यान, म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो गार्डन. पहा मुलांनो, गार्डनमध्ये म्हणजे उद्यानात काय काय दिसत आहे? एक मुलगा एक मुलगी झोका खेळत आहेत आणि दोघेजणे बॅडमिंटन खेळत आहेत, हो ना? काही मुलांनी घसरगुंडी खेळत आहेत, हो ना? इथे फुगे दिसत आहेत आपल्याला, म्हणजेच नक्कीच इथे फुगेवाला असणार आहे मुलांनो. इथं आपल्याला झाडं दिसत आहेत, आकाश दिसत आहे, छानशी घसरगुंडी दिसत आहे, हो ना? हे होते आपला परिसर भाग 2. काय काय पाहिलं मुलांनो ह्यामध्ये आपण? चला तर मग आता तुम्ही सांगा. दवाखाना म्हणजेच हॉस्पिटल, बसस्थानक म्हणजेच बस स्टॉप, रेल्वे स्थानक म्हणजेच रेल्वे स्टेशन, उद्यान पाहिलो आपण म्हणजेच गार्डन मुलांनो. ठीक आहे, तर मग आता तुम्ही सांगा, हे कुठले चित्र आहे? अगदी बरोबर, दवाखाना. आणि दवाखान्यामध्ये कोण दिसत आहेत? ह्या चित्रात कोण कोण दिसत आहेत तुम्हाला? एक डॉक्टर आणि पेशंट म्हणजेच रुग्ण, आजारी पडलेले रुग्ण मुलांना. हे आहे बसस्थानक म्हणजेच बस स्टॉप मुलांना. लाल रंगाची काय दिसत आहे तुम्हाला? बस. अगदी बरोबर. पहा मुलांनो, कुठले ठिकाण आहे हे? रेल्वे स्टेशन. अगदी बरोबर, म्हणजेच रेल्वे स्थानक. काय दिसत आहे इथं चित्रात? रेल्वे म्हणजेच ट्रेन. लोक कुठे उभे आहेत मुलांनो? कुठं चालत आहेत?
प्लॅटफॉर्म म्हणजेच जिथं आपण चालतो, रेल्वेतून उतरतो आणि रेल्वेमध्ये जाण्यासाठी जिथे आपण थांबतो त्या ठिकाणाला आपण प्लॅटफॉर्म म्हणतो मुलांनो. आणि रेल्वे म्हणजेच आगगाडी कशावर धावती मुलांनो? रेल्वे रूळ म्हणजेच रेल्वे ट्रॅक, हो ना? हे आहे आपलं रेल्वे स्टेशन म्हणजेच रेल्वे स्थानक मुलांनो. हे आहे उद्यान म्हणजेच गार्डन. गार्डनमध्ये आपल्याला बाग दिसत आहे म्हणजेच आपण त्याला बेंचेस म्हणतो मुलांनो. आणि इथं झोपाळा दिसत आहे, हो की नाही? त्याला आपण स्विंग म्हणतो. इथे आहे घसरगुंडी म्हणजेच स्लाईड. आपण वर जातो आणि घसरत खाली येतो, हो ना? इथे दिसत आहे आपल्याला फुगेवाला. आपल्याला गार्डनमध्ये गेल्यानंतर खेळण्यासाठी काही ना काही पाहिजे ना, मग आपण फुगे पण घेतो, हो ना? हे आहे आपलं उद्यान म्हणजेच गार्डन मुलांनो. काय काय पाहिलं आज आपण? नावे ऐका आणि वाचा. दवाखाना म्हणजेच हॉस्पिटल, बसस्थानक म्हणजेच बस स्टॉप मुलांनो, रेल्वे स्थानक म्हणजेच रेल्वे स्टेशन, आणि शेवटी पाहिलं आपण उद्यान म्हणजेच गार्डन मुलांनो. वरील ठिकाणांना भेटी द्या आणि माहिती विचारा आणि आपल्या मित्रांना, पालकांना सांगा. थँक्यू.